हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजच्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे मंदिरात. तर हे आहे आमच्या गावचं मंदिर आणि हे गावच्या एंट्रीलाच आहे. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, त्याच्यामुळे मी सुद्धा गेली होती मंदिरात. आणि महादेवाचं जेव्हा दर्शनाला जातो आपण कुठेही, तेव्हा नंदी आपला दार अडवतातच. त्याच्यामुळे नंदी महाराजांचं आधी दर्शन घेतलं, त्यानंतर मग आतमध्ये गेले. आता आतमध्ये 3 मूर्त्या आहेत. तर पहिलं म्हणजे गणपती बाप्पांचं, मध्ये आहे मारुतीरायांची मूर्ती आणि इकडे आहे ती म्हणजे महादेवांची पिंडी आहे. दर्शनाची सुरुवात पहिली केली बाप्पांच्या दर्शनाने, त्यानंतर मग मारुतीरायांना बाहेरूनच नमस्कार केला आणि नंतर आली आहे इथे महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायला. सो आता वेटिंगला उभी आहे, कारण पुढे आता दर्शन घेत आहेत. त्यानंतर मग दर्शन घेतलं. तर महादेवाच्या पिंडीवर मस्त असा अभिषेक घातला दुधाचा आणि आरती वगैरे केली. आणि मग नंतर इथे देवीवरती देवी आहे, तिचं देवीचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आता आलेले आहे दत्त मंदिरात. तर हे मंदिर सुद्धा या मंदिराच्या बाजूलाच आहे. आणि आता इथे आली आहे आतमध्ये दर्शन घ्यायला. तर पुढे बघू शकताय इथे आई आणि आप्पा आहेत, म्हणजे माझे सासू सासरे आणि मामी आहेत. तर इथे सुद्धा दत्त महाराजांची छानशी अशी मूर्ती आहे. तर बायका जिथे एकत्र येतात इथे थोडाफार हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. तर आमचा सुद्धा झाला इथे. तर आई इथे म्हणत होत्या की तुला कापूर हवं आहे का? तर तेच चाललं होतं तिथे. तर माझ्याकडे कापूर होतं, म्हटलं नको. आणि नंतर हळदी कुंकवाचा छोटासा कार्यक्रम झाला. त्यानंतर मी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. तर तुम्ही पाहू शकताय दत्त महाराजांची छान अशी मूर्ती आहे इथे आणि पादुका सुद्धा आहेत. आणि आत्ता आलेली आहे मी घरी. आणि घरी येईपर्यंत गोलूची आंघोळ झालेली होती आणि त्याला नाश्ता पाहिजे होता, म्हणून त्याची चिडचिड चालली होती. मग लगेच फ्रीजमधून ब्रेड काढला आणि त्याला ब्रेडवर बटर लावून दिला, त्यावर साखर टाकली. आणि हे जे बटर आहे ना ते मी घरीच बनवले बरं का. जेव्हा मी तूप काढवते ना तेव्हा त्यातलं थोडंसं लोणी मी पूर्णपणे पाणी काढून फ्रीजमध्ये अशी ठेवत असते. आणि हे घरी बनवले असल्यामुळं खूप हेल्दी असतं आणि हायजीनसुद्धा आपण मेंटेन करतो तेवढे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना हे देऊ शकता बरं का. मस्त लागतं आणि मलासुद्धा हे खूप आवडतं. तर आता ठेवते चहा. गोलूचे पप्पा आणि मला उपवास आहे, त्याच्यामुळे चहा आणि चहासोबत आता वेफर्सच खाणार आहे. तर चहा घेतोय आम्ही आता. तर आता हे बघा, माझ्या कुंडीत मस्त अशी गुलाबाची फुलं फुलली आहेत आणि मस्त वाटतात बघायला. आणि ना इथे 3 फुले आहेत आणि 3 कळ्या आहेत. तर त्यासुद्धा उद्या परवा अशा फुलतीलच. तर इथे आल्यानंतर ना मला जाम भारी वाटतं आणि मन एकदम प्रसन्न होतं. या फुलांकडे बघतच मी इथे 5-10 मिनटं थांबलेली आहे. आणि इथे आली ना की आपल्याला जो कंटाळा किंवा थकवा आलेला असतो ना तो सगळा निघून जातो. सो इथे 5-10 मिनटं थांबली आता. पण आता ते जास्त वेळ थांबून चालणार नाही, कारण बाकीची कामं पण पेंडिंग आहेत. तर चला आता. सो आता आहे ना मी थोडीफार क्लिनिंग करून घेते. पहिले तर सोफा वगैरे क्लीन करून घेते आधी. पिल्लो व्यवस्थित लावून ठेवते. आणि हे आहे ना थोड्या वेळासाठीच असतं, कारण आहे ना तिशा आणि गोलू आली ना की परत जिथल्या तिथं तसं होऊन जातं. पिल्लू वगैरे इकडे तिकडे होतात आणि गोलू तर सारखा उड्या वगैरे मारत असतो सोफ्यावर, त्याच्यामुळे परत ते लावायला लागतात. आणि आता सगळं पुसून घेते मी. सगळं घर क्लीन करून घेणार आहे आता. आणि आता गोलू आलाय. तर आज गोलू आहे आजारी, त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये आज पाठवलं नाही मी. तर त्याला आलाय ताप, त्याच्यामुळे आता ते त्याला क्लिनिकमध्ये घेऊन चाललेत. तर आता बघू डॉक्टर काय म्हणतायत ते. तर माझी तर आता क्लिनिक चालूच आहे आणि ही दोघं आता चालली आहेत क्लिनिकमध्ये. सो आता मी क्लिनिंग करून घेते. आणि ना
आज पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं पटापट कपडे बाहेर सुकवायला टाकते. कारण आहे ना, पाऊस आला तर मग लगेच धावत जाऊन काढायला लागतात आणि फॅनखाली दिवसभर जरी कपडे टाकले ना तरी व्यवस्थित असे सुकत नाही. त्यामुळे बाहेर थोडा वेळ जरी टाकले ना कपडे तर ते व्यवस्थित असे सुकतात आणि थोडेफार सुकले तरी अर्धे राहिलेले फॅनखाली टाकता येतात. तर कपडेसुद्धा आता माझे सुकत टाकून झालेले आहेत. आणि आता परत आली आहे मी किचनमध्ये आणि मी ना ही आलूची पानं आणली होती. तर म्हटलं आज आलूची वडी करूयात. तरी पाने ना मी आधीच धुवून वगैरे पुसून ठेवली होती. आता आहे ना याचं बॅटर बनवायचं आहे. तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये पहिले ठेचा बनवून घेते. तर त्याच्यामध्ये लसूण घातले, 5-6 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले आणि त्याच्यानंतर जिरा घातले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक कांदा घातला चिरून आणि जाडसर अशी पेस्ट करून घेते आता याची. आता मिक्सर लावून घेते मी. तर आता हे वाटून झालं आहे माझं आणि आता हे एका भांड्यात काढून घेते मी आणि याच्यामध्ये आता बेसन घालते. आता मी माझी 6 पानं आहेत. त्याचा मी आता नॉर्मल जो चमचा आहे तो मी 6 चमचे टाकते इथे. आणि हाही माझा मॅजिक पीठ जे मी भरलेले मुठे, ही रेसिपी जेव्हा बनवायची होती तेव्हा मी हे बनवलं होतं. तर यामध्ये ना तांदूळ, मूग, चणा डाळ, मूग डाळ, धने आणि जिरे असं भाजून मी मिक्सरवर बारीक करून ठेवला होता हे. तर याच्यामुळे वड्या ना खूप अशा कुरकुरीत होतात. तर हे पीठ आहे ते. तर याच्यामध्ये आता मी हे 3 चमचे टाकले आणि आता याच्यामध्ये आता मी लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं वरून तेल टाकलं आहे आणि मेन म्हणजे तीळ जेवढं तुम्ही टाकाल तेवढं वडी कुरकुरीत आणि खमंग होते. तर यामध्ये ना आता हे व्यवस्थित करून घेते. तर आता मी तीळ टाकले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मी गूळ आणि चिंचेचं पाणी केले. त्याच्यानेच पीठ भिजवणार आहे. बाजूचं वेगळं असं पाणी टाकणारच नाही आहे. कारण जेवढं तुम्ही पाणी टाकाल ना तेवढी ती वडी अशी सैल अशी पडते. त्याच्यामुळे पाणी खूपच कमी वापरायचं आहे. मी कधी कांदासुद्धा वापरत नाही याच्यामध्ये. पण काय होतं ना, बाहेरचं पाणी वापरायला लागतं मग ती सैल पडते वडी. तर आता आज मी याच्यामध्ये कांदा वापरले, त्याच्यामुळे मला जास्त पाणी वापरता येणार नाही याच्यामध्ये. तर बघा असं जाडसरच थोडं, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, असं बॅटर ठेवलं आहे. आणि आता याची आहे ना अशी देठं काढून घेते आणि वरची जी साल असते, त्याच्या पानांच्या वरची जी साल असते ती काढून घेते मी आणि मस्तपैकी अशी लाटण्याने लाटून घेते. म्हणजे ते पान थोडंफार असं नरम होतं आणि ते आपल्याला घडी करायला व्यवस्थित पडतं. आपण व्यवस्थित अशी घडी करू शकतो पानाची. तर आता याला लाटून घेते व्यवस्थित सगळी पानं मी आणि आता वडी घेतली भरायला. तर आता मस्तपैकी अशी एक पान सरळ आणि एक पान उलटं ठेवून असं मी व्यवस्थित असं पानाला लावून घेते आणि भरपूर सारे असे तीळ घालते याच्यामध्ये. जेवढे तुम्ही तीळ घालाल ना तेवढी मस्त अशी वडी खायलासुद्धा टेस्टी लागते आणि कुरकुरीत बनते. आणि हे जे मॅजिक पीठ आहे ना माझ्याकडचं त्याच्याने तुम्ही एकदा वडी बनवून बघा. वडी ते पीठ घालून बघा एकदा. वडी खूपच छान होते, टेस्टी होते आणि कुरकुरीतसुद्धा होते. तर आता ही मस्तपैकी आता वडी करून घेते मी.
सो वडी तर माझी भरून झाली आहे आणि आता राहिलेलं पीठ मी दोन्ही बाजूनी भरते, म्हणजे ते पीठ पण वेस्ट जाणार नाही आणि वडीसुद्धा आपली भरून होईल. आणि आता वडी ठेवणारे स्टीम करायला, पण माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्याच्यामुळे मग मी असं काही जुगाड केलं आहे. आणि आपण बायका तर जुगाड करण्यात माहीर असतात, तर मी खाली एक वाटी ठेवली आहे, त्याच्यावर डिश ठेवली आणि मग त्याच्यावर वडी ठेवली. आणि मग आता 15 ते 20 मिनटं मी असं मस्त अशी वडी वाफवून देणार आहे. तर आता ना ही वडी वाफवून मी थंड करायला ठेवली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. तर कुठे चाललो आहोत हे कळेलच तुम्हाला थोड्या वेळातच. तर बघा आम्ही आलेलो आहोत एका नर्सरीत. आणि ही आहे ना खूप मोठी नर्सरी होती आणि मस्त होती. सगळ्या प्रकारची झाडे होती इथे आणि त्यांनी मस्त अशी मेंटेन करून ठेवली होती, मस्त अशी सजवली होती छान अशी. पण रेटसुद्धा तिथे तेवढेच हाय होते, त्याच्यामुळे मग आम्ही फक्त इथे बघायचंच काम केलं. मस्त वाटत होतं बघायला, एकदम सगळीकडे ग्रीनरी होती आणि छान मेंटेन केली होती त्यांनी नर्सरी. पण मला जी पाहिजे होती ती झाडं तर तिथे नव्हती, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. आणि रेटसुद्धा हाय होते तिथे, त्याच्यामुळे मग. आणि आपण जेव्हा पण वस्तू घेतो ते कुठेही कमी भेटेल तिथूनच आपण वस्तू घेतो. तर आता आम्ही आलो तर इथे दुसरीकडे, तर इथे सुद्धा खूप सारी झाडं होती, खूप फुलांची झाडं होती आणि रेटसुद्धा व्यवस्थित असे होते, असे जास्त नव्हते एकदम. तर आता इथूनच मी झाडं घेणार आहे. आणि आता एका झाडासाठी आलो होतो मी आणि त्याच्यासोबत 2 झाडं एक्स्ट्राची घेऊन आली आहे घरी मी. तर असं कोण करतं ते सांगा. तर अजून 2 झाडं मी घरी घेऊन आलेली आहे. तर आता घरी आली आहे, आराम केला थोडा, त्याच्यानंतर मग चहा वगैरे झाला आहे आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर आता पहिले सगळं जे कटिंग करायचं होतं ते करून घेतलं आहे. आणि आज जेवणात आहे बेड्याची भाजी, वरण भात आणि जी आळूवडी केली होती ती आणि कुरडई. तर आता सगळं कापून घेते मी आधी. तर बघा इथे आता डाळीचं कुकर लावलं आहे आणि एक साईडला मी भात ठेवला आहे शिजत. आता इथे मी बिरडा घातला आहे. बिरड्याला नॉर्मल अशी फोडणी दिली आहे, जिरा मोहरी आणि कांद्याची. तर आज मी बिरड्यामध्ये घालणार आहे ज्या आपल्या देठी होत्या, आळूची पानांची वडी केली होती त्याच्या देठी होत्या त्या. केवळा घेतला आहे बारीक कापून आणि त्याच्यामध्ये आता भेंडी कापते. आणि तुम्ही आता बघत असाल मी एकदाच पाणी घातले, कारण देठी वगैरे आपण आता घालतो ना तर त्याच्यावरती पाणी घालायचं नसतं, त्याच्यामुळे मी एकदाच पाणी घेतले आणि चिंच आणि गुळ टाकले. तर अशा पद्धतीने केवळा घालून तुम्ही एकदा बिरडा करून बघा, खूप छान लागतो, मस्त झाला होता एकदम बिरडा. तर मीठ टाकलं आहे आणि आता वडी घेतली तळून. तर वडी बघू शकताय तुम्ही किती कुरकुरीत दिसते वरून एकदम. तर आता जेवण तर सगळं झालेलं आहे आणि आता नैवेद्याचं ताट वाढायला घेतलेलं आहे. तर मस्त असं ताट वाढून घेते मी नैवेद्याचं. वरण भात, बेड्याची भाजी, वडी, त्याच्यानंतर ठेवले कोशिंबीर आणि कुरडई. तर असं आजचा जेवणाचा बेत होता श्रावणी सोमवारचा. तर आता मग नैवेद्य दाखवते आणि आम्हीसुद्धा जेवून घेणार आहोत नैवेद्य दाखवल्यानंतर. तर आता जेवण वगैरे झालं आहे मस्त. आणि आता हे शेवटचं काम म्हणजे भांडी घासायचं. ते काही बायकांचं सुटत नाही, सकाळ दुपार संध्याकाळ भांडी घासायलाच लागतात. तर आता हे सगळं क्लिनिंग करून घेते. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.